पण माझ्या चिमुकल्या बाळाची ताप काय कमीच होईना. रमेश, इंदू सारखं या माझ्या गंगाधरचं काही बरं वाईट होऊ नये अशी सतत प्रार्थना माझं मन देवाकडे करत होते. शेवटचा पर्याय एकच उरला होता, माझ्या बाळाला दवाखान्याकडे घेऊन जायचं. म्हणून त्या तडफडत असणाऱ्या गंगाधरला घेऊन घाबरत पळत मी दवाखान्याकडे निघाले. दवाखान्यात जाऊन पोहोचले आणि डॉक्टरांना विनंती केली की अहो डॉक्टर, मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला, पण 2 दिवस झालं माझ्या लेकराची ताप काही कमीच होत नाही. ती वरचेवर वाढतच चाललीये. नेमकं माझ्या बाळाला झालंय तरी काय? तुम्ही एकदा तपासून बघा, एकदा जरा हात लावून बघा. माझ्या बाळाला काय कमी पडलंय, काय लागतंय मला सांगाल का? बाळांनो, मी डॉक्टरांना खूप विनवण्या केल्या, पण तो डॉक्टर शेवटी काय म्हणाला माहिती का हो? तो डॉक्टर म्हणाला, रमा, मागील बाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काय इलाज करता येणार. अहो, तडफडत असणाऱ्या माझ्या त्या चिमुकल्या गंगाधरला घेऊन मी रस्त्यावरती बसलेले होते. माझं बाळ तडफडून रस्त्यावरती मरण पावलं. मी तिथे ओरडत राहिले, बाळ गंगाधर, एकदा उठ रे, तुझ्या गरीब आईला एकदा आई म्हणून हाक मार. मी माझ्या गरिबीने तुला औषध पाणी दवा पाणी पुरवू शकले नाही रे बाळा, एकदा उठ रे बाळा. पोरींनो, लाखो काय करोडो काय कित्येक हाका मारल्या हो मी माझ्या गंगाधरला, पण माझं बाळ नाही उठलं. केवळ माझ्या गरिबीमुळे मी माझ्या लेकराला औषध पाणी दवा पाणी देऊ शकले नाही, म्हणून माझं बाळ रस्त्यावरती मरून पडलं हो. रस्त्यावरती कित्येक तरी डॉक्टर आजूबाजूला होते, पण एकाही डॉक्टरने माझ्या बाळाला हात लावून नाही पाहिला. केवळ माझ्या गरिबीमुळे माझा तो चिमुकला गंगाधर रस्त्यावरती मरून पडला हो. परंतु बाळांनो, तरी पण मी माझ्या त्या बाळाचं दुःख तेवढ्याच खंबीरपणे झेलत होते. का माहिती? कारण मला ठाम विश्वास होता की आज माझा चिमुकला गंगाधर कदाचित आमच्या गरिबीमुळे मरून पडला असेल, परंतु मी आतापर्यंत एवढं कष्ट घेतलंय. माझ्या साहेबांनी सुद्धा एका पावाच्या तुकड्यावरती ते त्यांचं शिक्षण परदेशात पूर्ण करतात. म्हणून माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे आज माझा एक चिमुकला गंगाधर इथे रस्त्यावरती मरून पडला असेल, परंतु माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे तुम्हा कोट्यावधी लेकरांमधून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते. मला त्याचा अभिमान होता बाळांनो. म्हणून मी माझ्या त्या चिमुकल्या गंगाधरचं दुःख तेवढ्याच ताकदीने पचवलं